दलितांची तलवार होऊन गेले, अन्यायाविरुद्ध प्रहार होऊन गेले, होते ते गरीबच पण या जगाचे कोहिनूर होऊन गेले. वर्गाच्या बाहेर बसून सुद्धा भारताची संविधान लिहून गेले, ज्यांच्यामुळे आज लाखो घरांचा उद्धार झाला, दीनदुबळ्यांना जगण्याचा अधिकार मिळाला. अशा या महामानवास माझे कोटी कोटी अभिवादन, ज्यांनी संविधान रूपी समतेला अधिकार दिला. अहो फुलांची कहाणी वसंताने लिहिली, अहो फुलांची कहाणी वसंताने लिहिली, रात्रीची कहाणी ताऱ्याने लिहिली. आम्ही नाही कोणाची गुलाम, कारण आमच्या आयुष्याची कहाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली. मान वर करून जगायला शिकवले, अन्यायाविरुद्ध लढायला शिकवले, शिक्षणाचे महत्त्व समाजाला समजावले. अशा या महामानवास माझे शतशत नमन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करते. आज मी आपणासमोर ज्ञानाचा तेजस्वी सूर्य, दीनदुबळ्यांचा कैवारी, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, असा दिव्य संदेश देणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची यशोगाथा सांगण्यास उभी आहे. भारतभूमीच्या मुकुटातील एक हिरा निखळला होता. अहो भारतभूमीच्या मुकुटातील एक हिरा निखळला होता, विश्वाला करून प्रकाशित. आज प्रज्ञा सूर्य मावळला होता. होय मित्रांनो, आजचा तो दिवस 6 डिसेंबर 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन झाला व दिनांक 7 डिसेंबर 1956 रोजी मुंबई येथील चैत्यभूमीवर लाखो जन समुद्राच्या साक्षीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अंतिम संस्कार करण्यात आले. जाता जाता एवढेच म्हणेन, डॉक्टर बाबासाहेबांची कर्तृत्वे आहे महान, त्यांच्या पुढे सूर्य चंद्र ही वाटतात लहान.